छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मागील 10 वर्षात एक अतिशय उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवणारं हॉस्पिटल म्हणून एशियन हॉस्पिटल ओळखलं जातं. आज एशियन हॉस्पिटलच्या वतीने या ठिकाणी अजिंक्य योद्धा 2 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे आहे आणि त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमाचं हे आयोजन. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय डॉक्टर शिवाजी सुकरे सर. मी त्यांना विनंती करते कृपया मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय डॉक्टर शिवाजी सुकरे सर, डीन गव्हर्नमेंट हॉस्पिटल औरंगाबाद. सन्माननीय डॉक्टर पारसजी मंडलेचा यांनाही मी विनंती करते कृपया मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. त्यांच्या समवेत मी मंचावर आमंत्रित करते श्री पवन कचोट सर, चीफ इंजिनियर MSCB. कृपया मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. एशियन हॉस्पिटलचे डायरेक्टर आदरणीय शोएब हासमी सर, आपल्यालाही विनंती आहे कृपया मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. आणि सर्वतो दूर ज्यांचं नाव झालेलं आहे आणि कॅन्सर जे पेशंट्स आहेत त्यांना जे देवदूत वाटतात ते आदरणीय डॉक्टर नितीन राठी सर यांनाही मी विनंती करते मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. अजिंक्य योद्धा 1 कार्यक्रम आपण याच्या आधी केलेला आहे. आजचा अजिंक्य योद्धा 2 कार्यक्रम तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपापल्या परिवारासमवेत. क्षमा असावी. या ठिकाणी सन्माननीय हरबडे सर, डेप्युटी डीन घाटी यांना मी विनंती करते मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय डॉक्टर गरकळ सर, डेप्युटी डीन यांनी पण मंचावर कृपया आपलं स्थान ग्रहण करावं. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी आता विनंती करेन की आपण दीपप्रज्वलन सर्वप्रथम या ठिकाणी करूया. डॉक्टर शिवाजी सुकरे सर, डॉक्टर पवन कचोट सर, सन्माननीय शोएब हासमी सर, हरबडे सर डेप्युटी डीन, गरकळ सर डेप्युटी डीन, तसेच डॉक्टर नितीनजी ताठे सर, आपण दीपप्रज्वलनात सहभागी व्हायचे. अगणित पेशंट्स आपण जाणतो कॅन्सरचा सामना करत आहेत, पण हा कॅन्सरचा सामना करत असताना त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करून योग्य औषधोपचार करून या कॅन्सर पेशंट्सना ज्यांनी अजिंक्य योद्धा बनवलेला आहे ते कॅन्सर तज्ज्ञ आदरणीय डॉक्टर नितीनजी ताठे सर. आपणा सर्वांना मी विनंती करेन की आपण दीपप्रज्वलन करून अजिंक्य योद्धा 2 या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. एकटा कॅन्सर पेशंट योद्धा असत नाही तर कॅन्सर पेशंटसोबत त्यांचा संपूर्ण परिवारही योद्धा असतो. आपल्या परिवारातील सदस्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. इथे चेतवली जाणारी ज्योत ही आरोग्याची आहे, उपचारांची आहे, सकारात्मकतेची आहे आणि आपल्या सर्व पेशंट्सना आपण करत असलेल्या उपचारांचा फायदा मिळावा अशा ध्यासाचीही आहे. हे छान आहे. डायरेक्टर ऑफ एशियन हॉस्पिटल आणि डॉक्टर ताठे सर एकत्रित कामही करत आहेत, एकत्रित ज्योतही चेतवत आहे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. या मंचावर उपस्थित आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर शिवाजी सुकरे सर आणि आपल्या MSCBचे चीफ इंजिनियर पवन कचोट सर, माझे राहिलेले शिक्षक जे मी जेव्हा MBBS फर्स्ट इयरला होतो तेव्हा
फिजिओलॉजीचे आमचे लेक्चरर होते डॉक्टर गरकल सर, डॉक्टर हरबळे सर आणि माझे मित्र आणि सहकारी डॉक्टर नितीन ताठे आणि इथे जमलेले सगळे कॅन्सर पेशंट आणि आमचे स्टाफचे मेंबर. आता मी हिंदीमध्ये बोलतो. आज का ये कार्यक्रम जो है वो ख़ास इसलिए रखा गया है, यहाँ जो मंच पर लोग बैठे हैं उनके लिए या मेरे लिए नहीं है. जो लोग हमारे सामने बैठे हैं आज यहाँ पर, जिन्होंने एक बीमारी कैंसर, जिसका शब्द कान में आते ही लोग समझते हैं कि अरे अब हमारे जान को धोखा हो जाएगा, अब शायद हमारे साथ क्या होगा, हम बचेंगे या नहीं बचेंगे, कितना पैसा खर्च हो जाएगा और इसका आउटकम क्या आएगा. ये सारे सवाल स्वाभाविक है किसी के भी जहन में आना. लेकिन चूँकि आप लोग समय पर, समय के साथ हॉस्पिटल में अप्रोच हुए, अच्छे हॉस्पिटल में अप्रोच हुए, अच्छे हॉस्पिटल में आने के बाद एक आपको अच्छे डॉक्टर के साथ आपकी मुलाकात हुई और उन्होंने जिस तरह से आपको गाइड किया, ट्रीट किया, कुछ पेशेंट्स को ऑपरेट किया, किसी को बिना ऑपरेशन के अच्छे हुए हैं, किसी ने सिर्फ रेडियोथेरेपी ली है, किसी ने कीमोथेरेपी ली है, किसी ने तीनों चीज़ें की है. ये अब हर पेशेंट की अलग अलग जर्नी होती है, लेकिन उसके बाद आप अच्छे हो पाए हैं. इसके लिए मैं आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. दूसरी बात, ये प्रोग्राम रखने का हमारा जो उद्देश्य है वो ख़ास, पहले तो आप ये देखिएगा कि हमने इस प्रोग्राम को जो ऑर्गेनाइज़ किया है वो एक एम्बेसडर होटल में ऑर्गेनाइज़ किया, जो एक 5 स्टार होटल है. हम आपको इस तरह का एक रिस्पेक्ट देना चाहते हैं और ऐसी फील कराना चाहते हैं कि आप हमारे लिए भी खास हैं, आप समाज के लिए भी खास है. हम जिस हॉल में ये प्रोग्राम को कंडक्ट कर रहे हैं इसका नाम भी दीवाने खास है. ये एक बहुत अच्छा कार्यक्रम है और हम आप सबको ये एहसास के साथ ये चाहते हैं, जिस तरह इस होटल का नाम एम्बेसडर है, उसी तरह आप हर कैंसर के मरीज़ के लिए भी आप एम्बेसडर बने. एम्बेसडर का मतलब होता है दूत, है ना. आप ऐसे दूत बने कि हर कैंसर पेशेंट, जो भी इस दुनिया में पेशेंट बनता है, तो वो अपने आसपास में जब देखता है कि अब मैं क्या करूं, तो उसको आपके पास से एक ऐसी एडवाइस जाना चाहिए कि आप उस पेशेंट को अच्छे करने का एक माध्यम बनेंगे. उसको दूत कहते हैं. तो इसीलिए ये एक सहयोग है कि एम्बेसडर होटल में आप कैंसर पेशेंट के लिए भी एम्बेसडर बनेंगे. ऐसी मैं आपसे ये उम्मीद रखता हूँ. तीसरी चीज़ ये है कि ख़ास बात आपको डॉक्टर साहब ने तो पहले समझाई होगी कि अगर कोई पेशेंट को कैंसर हो जाता है तो उसमें पहले के 3 शब्द है CAN, कैन यानी हो सकता है. क्या हो सकता है? आप अच्छे हो सकते हैं. जावेद जो ये एक रिपोर्टर यहाँ बैठे हैं सोशल मीडिया के, मैंने ख़ास तौर से उनको नहीं पाया तो बुलाया हूँ. वो भी एक कैंसर के पेशेंट थे और वो अच्छे होकर के लड़ाई करके वापस दोबारा अपने फील्ड में काम कर रहे हैं. यस, मैं जानता हूँ कि ताठे सर ने ही आपको ट्रीट किया, इसीलिए बुलाया गया है. तो ख़ास मैंने उनको बुलाया. हमने इसमें ये किया था कि मैं जो दो एक बात कहते कहते फिर बीच से लिंक मेरी टूट गई कि जब किसी पेशेंट को कैंसर की बीमारी होती है और वो कैंसर की बीमारी से अच्छा हो जाता है, उस समय उसको ये समझाया जाता है कि हो सकता है कि किसी किसी को अनफॉर्चुनेटली, दुर्दैवाने, हे डिजीज परत हो सकते, ये बीमारी हो सकता है, दोबारा हो सकती है, लेकिन उसका समय काल बताया जाता है कि ये 5 साल से पहले हो सकने के चांसेस ज़्यादा होते हैं. ऐसा नहीं कि होगी, देयर आर चांसेस कि 5 साल का समय गुजरने से पहले ये बीमारी शायद दूसरी बार हो सकती है, उसको रिलैप्स कहते हैं. लेकिन जब 5 साल का समय गुजर जाता है, बीत जाता है और उस समय तक ये बीमारी ना हो तो 90% पेशेंट्स में ये बीमारी दोबारा नहीं होती है. तो हमने ऐसे ही लोगों को यहाँ आमंत्रित किया है. ऐसे हमारे पेशेंट जो 5 साल से ऊपर जा चुके हैं, ऐसे हज़ारों में पेशेंट हमारे पास है. लेकिन हमने 40 से 50 ऐसे पेशेंट्स को ही यहाँ पर इनवाइट किया था जिनके लिए यहाँ आना थोड़ा आसान है और हम चाहते थे एक छोटी सी गैदरिंग में उनको अप्रिशिएट करके समाज को ये मैसेज दे. क्योंकि तो समाज को मैसेज देने का माध्यम हमारे पास मीडिया है. मीडिया के लोग यहाँ मौजूद है, अभी सोशल मीडिया के लोग भी, और हम इस न्यूज़ को प्रिंट मीडिया में भी देंगे. हम एक पॉजिटिव मैसेज ये देना चाहते हैं कि लोग लड़ सकते हैं और जीत सकते हैं. मुझे उम्मीद है कि आप सब ने 5 साल से ऊपर का टाइम गुजार चुके हैं. सही है? तो आप सबके लिए हमारी तरफ से और आपके लिए भी तालियां. बस आखिर के 2 शब्द कहकर मैं अपनी जगह ले लूँगा. हमने एशियन हॉस्पिटल की जर्नी लगभग 11 साल होने आए हैं शुरू की थी. बहुत कामयाबी के साथ सर हम ये जर्नी पूरी कर रहे हैं. हमने 10 साल होने का जो प्रोग्राम किया तब भी आमंत्रित किया था, आप लोगों ने आया,
हमारा हौसला बढ़ाया जब, हमें उसकी बहुत खुशी होती है। एशियन हॉस्पिटल ये शहर के मध्य एकदम सेंट्रली लोकेटेड है, 125 बेड का हॉस्पिटल है, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल है, जिसकी नींव हमने 2015 में रखी थी। इसको एक ग्रुप की शक्ल में शुरू किया था। ये एक पहला ऐसा हॉस्पिटल है जिसको डॉक्टर्स ने मिलकर शुरू किया था और फॉर्चुनेटली उसकी कमान मेरे हाथ में है। मैं उसको एज अ चेयरपर्सन रन कर रहा हूँ। हमारे साथ के सारे डॉक्टर्स हमें इतना सहयोग करते हैं, सारा स्टाफ इतना सहयोग करता है कि हम उसको एक फैमिली की तरह ले पाते हैं और चला पाते हैं। क्योंकि किसी भी परिवार को चलाने के लिए एक परिवार का हेड होना ज़रूरी होता है ताकि डिसीजंस आसानी से हो। तो वो वज़न मेरे कंधों पर है और उसको मैं निभाने की कोशिश कर रहा हूँ। मुझे ऐसे उम्मीद है कि जिस तरह हमारा ये 11वां साल है, हम रहे ना रहे 100 साल भी इसके कंप्लीट होने चाहिए, ऐसी मैं आशा है। हमारे हॉस्पिटल में कैंसर को हमने बहुत ज़्यादा महत्व दिया है। कैंसर डिपार्टमेंट में हमारे पास डॉक्टर नितिन ताठे जो टाटा हॉस्पिटल से क्वालिफाइड MCH सर्जन है, वो सीनियर सर्जन है, काफ़ी अच्छी सर्जरीज करते हैं। काम बहुत ज़्यादा बढ़ चुका था, इसलिए हमने उनके साथ डॉक्टर आकाश मोर को एसोसिएट किया है। वो भी MCH ऑन्को सर्जन है और टाटा ही से क्वालिफाइड हैं। वो अभी केस में है इसलिए आ नहीं पाए हैं, क्योंकि तो हमारे लिए इमरजेंसीज पहले होती है, पेशेंट पहले होते हैं और दूसरी एक्टिविटीज़ सेकेंडरी होती है। तो ये दोनों डॉक्टर हमारे पास लगभग हर महीना तकरीबन 100 के आसपास सर ये लोग ऑपरेट करते हैं केसेस, विच इज़ द हाईएस्ट नंबर इन प्राइवेट हॉस्पिटल्स इन औरंगाबाद और मराठवाड़ा। तो ये हम लोग काम कर रहे हैं, सेवा कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं हम इस तरह की सेवा देते रहें। हमारे पास कीमोथेरेपी भी होती है, ऑपरेटिव भी होता है। एक चीज़ की बड़ी कमी है जो हॉस्पिटल के लिए भी कमी महसूस होती है और वही चीज़ है जो हमारे हॉस्पिटल में नहीं है, बाकी सब कुछ है। कैथ लैब है, डायलिसिस है, ICU है, ऑपरेशन थिएटर्स है, सारे डिपार्टमेंट्स है, सारे पोस्ट सुपर स्पेशलिस्ट क्वालिफाइड डॉक्टर्स हैं। लेकिन एक चीज़ की जो कमी है वो थी रेडिएशन की। कैंसर पेशेंट को जो रेडिएशन लगता है, तो अभी तक के हम ये करते आए हैं कि हम रेडिएशन के लिए हमारे पेशेंट्स को 2-3 अलग अलग हॉस्पिटल्स में भेजते हैं कि वहाँ वो रेडिएशन कर ले। लेकिन फिर हमें इसका एहसास हुआ कि हमारी ये चीज़ भी कम हो जाए, ताकि हम जिस तरह से पेशेंट के साथ एक जुड़ाव रखते हैं और इथिकल प्रैक्टिस को हम प्रमोट करते हैं, तो हमने ये सोचा, प्लान किया, इम्प्लीमेंट किया और आने वाले 4 से 5 महीने में इंशाल्लाह वो हम रेडिएशन ऑन्को रेडिएशन सेंटर भी अभी इनॉग्रेट करने वाले हैं। वो काफ़ी महंगा यूनिट होता है, इसलिए हमने उसको थोड़ा डिले किया था सर। मुझे कहने में गर्व महसूस होता है, दिखाने वाली बात नहीं, लेकिन गर्व के लिए मैं कह रहा हूँ। लगभग वो यूनिट जो है कैंसर पेशेंट की सेवा के लिए 20 से 25 करोड़ रुपये का यूनिट होता है। इसलिए हमने काफ़ी समय लेकर, सोच कर और प्रयत्न करके उस यूनिट को खोलने की कोशिश की, जगह ली है, उसका काम शुरू हुआ है। हम दोबारा आपको तकलीफ देंगे एज अ गेस्ट आने के लिए और हमारे तमाम पेशेंट्स को और सारे लोगों को हम बुलाएंगे। हमारे एक्सपेक्टेड इनॉग्रेशन का डेट हमने रखा है जुलाई-अगस्त तक के, तो हम वो भी आपके साथ आज शेयर करना चाह रहे थे, वो भी हम शुरू कर लेंगे। मुझे लगता है कि जिस तरह से मैंने एक जर्नी आपके सामने बताया हूँ और आप लोगों का इम्पोर्टेंस बताया हूँ, उसमें सारी बातें क्लियर हुई होगी। हमारे मान्यवर जो गेस्ट यहाँ पर है वो भी 2-2 शब्द कहकर हमारा भी हौसला बढ़ाएं और आने वाले पेशेंट्स का भी हौसला बढ़ाएं। इतना कहकर मैं अपनी जगह लेता हूँ। धन्यवाद। 3 डॉक्टर्स की टीम बनाई है, उसमें जो टीम को लीड कर रही हैं डॉक्टर असफिया खान, मैं उनका नाम लेना भूल गया था, तो मैं चाहता हूं कि मैडम प्लीज़ मंच पे आए और उनका भी हम आइए प्लीज़, हम उनका भी हम सत्कार करना चाहेंगे। आइए। डॉक्टर असफिया खान काफ़ी यंग एंड डायनेमिक लेडी है। वो फिलहाल अभी एज ऑन्को रेडिएशन काम कर रही है। शी इज़ ऑल्सो क्वालिफाइड फ्रॉम टाटा हॉस्पिटल। उन्होंने MD ऑन्को रेडिएशन में डिग्री हासिल की है एंड शी इज़ वर्किंग सिंस 6 years शी इज़ वर्किंग सिंस 6 years। 3 लोग हमारे रेडिएशन सेंटर में रहेंगे। शी इज़ वन ऑफ देम एंड शी इज़ टेकिंग लॉट ऑफ एफर्ट्स। बहुत ज़्यादा वो परिश्रम ले रही है, उसके लिए इंथुजियास्टिक है, यंग है, इसलिए बहुत ज़्यादा इंथुजियाज्म है। प्लीज़ आप गरगल सर ने कहा है उनका बड़ा वाला बुके दें। सर टीम में ये होता है कि हम किसी को भूलना ही नहीं चाहिए, इसीलिए मैं ख़ास असफिया के लिए और बोलने आया था। GMC में सर अकरम सर जो है, डॉक्टर अकरम खान ऑर्थोपेडिशियन, ये उनकी बेटी है और उनकी मदर भी जो है वो जनरल सर्जन है। हाँ सर हमारे टीचर रह चुके हैं। Yes. हर बड़े सर टीचर थे, सर्जरी उन्होंने पढ़ाया तो हम यहाँ तक पहुँच पा रहे हैं। उसका एक स्टेप था। देखते थैंक यू डॉक्टर असफिया। बख्शी मैम प्लीज। थँक यू। आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचंही स्वागत। ॲक्च्युली ही रील माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज होती।
एवढी स्तुती ही मला असं स्टेजवर बसून ऐकण्याची पहिलीच वेळ आहे. असो, आपल्या प्रोग्राम बद्दल मी थोडंसं तुम्हाला एक 5 मिनिटात अवगत करू इच्छितो की हा अजिंक्य योद्धा 2.0 हा प्रोग्राम आहे. सर, आपण जून 2024 रोजी अजिंक्य योद्धा हा फर्स्ट टाइम प्रोग्राम कंडक्ट केला होता आणि आता 1.5 वर्षानंतर आपण हा दुसरा प्रोग्राम घेतो आहोत. आता 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे आहे. सो या वर्ल्ड कॅन्सर डे 2025 ते 27 ची थीम आहे युनायटेड बाय युनिक आणि त्यामध्ये दरवर्षी एक सब थीम असते. तर यावेळीची सब थीम अशी आहे की युअर स्टोरी कॅन चेंज अदर्स लाईफ्स. म्हणजे तुमची कथा हे बाकीच्यांचं सुद्धा आयुष्य बदलू शकते, त्याला कलाटणी देऊ शकते. जनरली जून महिना हा सर्व्हायव्हरशिप मंथ म्हणून साजरा केला जातो, म्हणून मागच्या वर्षी 1.5 वर्षापूर्वी आम्ही जून महिन्यामध्ये हा प्रोग्राम घेतला. परंतु या वेळच्या वर्ल्ड कॅन्सर डे साठी ही अतिशय अप्रोप्रिएट थीम आहे, म्हणून आम्ही हा प्रोग्राम थोड्याशा शॉर्ट नोटीसवर तुम्हाला सुद्धा गेल्या 8-10 दिवसातच सर्व आमंत्रणाने हे केलेले. तर या थीमसाठी हा योग्य वेळ आहे, म्हणून आम्ही हा प्रोग्राम आता 2 तारखेला घेत आहोत. 4 तारखेला ज्यावेळेला वर्ल्ड कॅन्सर डे आहे त्यावेळेला आम्ही अवेअरनेसच्या दृष्टीने अजून काही ऍक्टिव्हिटीज घेऊ आणि हा प्रोग्राम सर्व स्तरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर असं आहे की कॅन्सर हा पूर्णपणे नीट होऊ शकतो जर लोकांमध्ये अवेअरनेस असेल तर. जर लोक सजग असतील की कुठल्या वेळेला डॉक्टरांकडे दाखवायचं, कुठली गाठ, कुठला आजार, कुठले सिम्पटम्स हे कॅन्सर असू शकतात आणि अशा पद्धतीने जर ते अवेअर असतील, लवकर जर निदान झालं तर हा पूर्णपणे नीट होण्यासारखा असतो आणि त्यात खर्चही जास्त लागत नाही. जसजसं स्टेज वाढते तसतसं मल्टिपल उपचार घ्यावे लागतात, खर्च वाढतो, उपचाराचा कालावधी वाढतो आणि त्यामुळे असं वाटतं की 6-6 महिने झाले ट्रीटमेंट चालूच आहे, नीट होतं की नाही, साईड इफेक्ट वगैरे होतात. पण हे असं नाहीये. पेशंट पूर्णपणे नीट होऊ शकतात हे तुमच्या रूपाने आम्हाला सर्वांना सांगायचं आहे. आपल्याकडे भारतामध्ये अल्टरनेटिव्ह थेरपीज सुद्धा फार आहेत आणि अल्टरनेटिव्ह थेरपीचा पगडा एवढा जास्त आहे की लोकांना असं वाटतं की तेवढे जर केलं तर आपलं आयुष्य नीट होऊन जाईल. सांगणारे खूप जण आहेत, हे घ्या ते घ्या. आमच्या कोणाला तरी ओळखीच्यांना उपचार दिला होता, ते नीट झाले. पण कुठलीही गाठ ही कॅन्सरचीच गाठ होती का, की साध्या गाठीला त्यांनी आयुर्वेदिक घेतलं किंवा होमिओपॅथीचा उपचार घेतला आणि नीट झाले, हे सुद्धा लोकांना माहीत नसतं. टाटा हॉस्पिटलला असताना आमच्याकडे 50च्या ओपीडीमध्ये डेली नवीन रजिस्ट्रेशनमध्ये कमीत कमी 25% पेशंट, 30% पेशंट हे फक्त आणि फक्त अल्टरनेटिव्ह थेरपी घेऊन शेवटच्या स्टेजला आलेले होते. 50% पेशंट हे 1-2 महिने वेळ वाया घालून आलेले होते. आणि त्यानंतर जर भारतामध्ये जर आपण जर बघितलं तर 70% पेशंट हे 3ऱ्या स्टेजमध्ये पोहोचतात. तर हा पूर्णपणे नीट करण्यासाठी खर्चही लागतो आणि वेळही जास्त जातो. सो आमचा उद्देश हा आहे की तुम्ही सर्वजण हे अजिंक्य योद्धे आहात यामार्फत आणि मला हा मेसेज द्यायचा समाजामध्ये की व्यवस्थित उपचार घेतला तर हा 100% नीट करता येतो, त्यावर मात करता येते. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, ऑलरेडी तुम्ही बऱ्याच वेळापासून आलेला आहात. आपण पुढच्या प्रोग्रामला सुरुवात करूया. धन्यवाद. कॅन्सर या आजाराविषयी अवेअरनेस पसरवण्यासाठी घेतलेला वसा ज्यांनी आहे ते आहेत डॉक्टर नितीन ताठे आणि त्यांना अर्थातच एशियन हॉस्पिटल. तुम्ही सर्वांनी भेट दिलेली आहे, तुम्ही युद्ध केलेलं आहे तुमच्या आजाराशी आणि आज त्या आजारावर मात तुम्ही केलेली आहे, म्हणून तुम्ही अजिंक्य योद्धा झालेला आहात. फक्त रुग्णच नाही तर रुग्णाचा परिवार देखील अजिंक्य योद्धा या व्याख्येमध्ये बसणारा परिवार आहे. आणि तुमच्यासाठी आज हा तुमच्या सत्काराचा कार्यक्रम स्पेशली घेण्यात येत आहे. या आधीचा कार्यक्रम अजिंक्य योद्धा 1 याच्या संबंधित 2 व्हिडिओज आपण एकामागे एक इथे बघणार आहोत. तो कार्यक्रम कसा झाला आणि तिथे काय झालं याची क्षणचित्र एका व्हिडिओ मार्फत. मंचावर उपस्थित डॉक्टर शुक्रे सर, एशियन हॉस्पिटलचे डायरेक्टर शोएब हाशमी सर, ताठे सर,
हरगळ सर, हरबडे सर आणि गरकल सर आणि इथे उपस्थित सर्व कॅन्सर पेशंट्स, अजिंक्य योद्धे, मेन म्हणजे मला परवा दिवशी शोएब सरांचा फोन आला की असा असा आमचा एक कार्यक्रम आहे आणि आपण या कार्यक्रमाला हजर राहा. तर मला खूप आनंद झाला. ॲक्च्युली तसा जर विचार केला तर मी इंजिनियर आहे आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट म्हणजे माझा मेडिकलशी काही संबंध नाही, परंतु तरी त्यांनी मला प्रेमाने बोलवलं, त्यामुळे मला नाही म्हणता नाही आलं. आणि आज इथे आल्यानंतर ज्यावेळेस मी पाहिलं की पहिला कार्यक्रम जो झाला होता 2024मध्ये, तेव्हा नियर अबाउट 100 लोकांचा त्यांनी त्या ठिकाणी सत्कार केला होता आणि दर महिन्याला 100 पेशंट्सलाचं ट्रीटमेंटसुद्धा या ठिकाणी चालू आहे. म्हणजे यावरून लक्षात येतं की किती मोठं काम एशियन हॉस्पिटलकडून आपलं चालू आहे. आणि कॅन्सर, जसं म्हटलं की कॅन्सर म्हटल्यानंतर एक धडकी भरते. कॅन्सर पेशंट हा बरा होत नाही असंच म्हणतात, किंवा कॅन्सर झाला म्हणजे आता त्याची शेवट आली, असं मॅक्झिमम लोकांच्या डोक्यामध्ये येतं. परंतु आज ज्यावेळेस पाहतो की 5-5 वर्ष झाले आणि 5 वर्षानंतर सुद्धा आज म्हणजे कॅन्सर मुक्त झालेली लोक आहेत. आणि सरांशी बोलताना तेही लक्षात आलं की 5 वर्षानंतर कॅन्सर मुक्त जर तो कंटिन्यू राहिला तर याचा अर्थ त्यानंतर त्याला कॅन्सरची शक्यता ही 0.001% पेक्षा कमी राहते. आणि आपण जर उदाहरणं जरी पाहिले तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचं मोठं उदाहरण जे आहे सध्या शरद पवारांचंच आहे, की त्यांना सुद्धा खूप कमी टाईम सांगितलेला असताना ते आजही काम करतायत. 85 वय झालेलं आहे, स्टील वर्किंग आणि एकदम चांगलं काम करत आहेत. तर आपण सर्वांना पुन्हा एकदा याच्यानुसार मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि थोडंसं एशियन हॉस्पिटलबद्दल जर म्हणायचं तर मला संभाजीनगरमध्ये येऊन आता 1.5 वर्ष झालं आहे आणि माझा स्वतःचाच अनुभव सांगतो की मेमध्ये मागच्या वर्षी मी एक्सरसाइज करत असताना घरी अचानक मला अटॅक आला आणि म्हणजे माझ्या मुलांनीच मला गाडीत टाकून तिथे नेलं हॉस्पिटलला आणि मिसेसने फोनवरती त्या ठिकाणी हॉस्पिटलला डॉक्टरांना सांगितलं की असं असं झालंय आणि आम्ही यांना घेऊन येतोय. एक 5 मिनिटाच्या आत मला त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली आणि डॉक्टर ठेंगे सरांनी इतकी चांगली ट्रीटमेंट त्या ठिकाणी केली. त्यानंतर एकदम मी ओके झालो, काही प्रॉब्लेम मला झाला नाही. या व्यतिरिक्त सर माझा मोठा मुलगा जो आहे तो ड्युचेन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफीने पीडित आहे. ही इज नाव 24 इयर्स. आता त्याची कंडिशनसुद्धा खूप नाजूक आहे. त्याचे लंग्स वर्किंग खूप कमी झालेले आहेत. तर आम्हाला अधूनमधून ऑक्सिजन लागत असतं किंवा डॉक्टरांची गरज पडते. तर ज्यावेळेसुद्धा आम्हाला गरज पडते तेव्हा आम्ही शोएब हाशमी सरांना फोन केला की 5 मिनिटात डॉक्टर्स घरी येतात. आता मागच्या आठवड्यातच त्याची ऑक्सिजन लेवल ही 70पेक्षा खाली आल्यामुळे मी फोन केला की सर मला अचानक अर्जंटमध्ये मला ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे. तर एक 5 मिनिटात गाडी घरापर्यंत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन हजर झाली. तर अशा प्रकारे खूप फास्ट सर्व्हिस आणि खूप चांगली सर्व्हिस एशियन हॉस्पिटलची आहे. मी महावितरणला काम करत असल्याने आमचं महावितरणचं जे मेडिक्लेमचं आहे ते सुद्धा सरांशी संबंधित आहेत आणि आमचे पेशंटसुद्धा जे आहेत, आमचे पण एम्प्लॉईज जे आहेत ते त्या ठिकाणी हॉस्पिटलला जातात, त्यांना सुद्धा खूप चांगली सेवा त्या ठिकाणी मिळत असते. तर असं चांगलं काम सर आपण करताय. आपने जैसा बोला कि 100 साल तक चले, 100 नहीं, मैं बोलता हूँ कि दुनिया के एंड तक आपका हॉस्पिटल चले और ज़्यादा से ज़्यादा लोगों को उसका बेनिफिट मिले. आपका काम सही में बहुत अच्छा है और हमारी तरफ से, हमारे महावितरण की तरफ से आपको अगर कुछ भी हेल्प कभी भी लगी तो आप हमें याद कीजिए, हम रहेंगे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला या ठिकाणी त्यांनी बोलवलं, माझा सत्कार सुद्धा केला आणि बोलायची संधी दिली, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर, एशियन इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अधिकारी हाशमी सर, आमचे मित्र ताटे सर आणि गरकळ सर. आजच्या हा जो कार्यक्रम आहे तो ॲक्च्युली हॉस्पिटलच्या याच्यासाठी नसून आपण सर्व रुग्णांसाठी आहे. आपल्या रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी हा जो सरांनी उपक्रम हे केला, 1.5 वर्षापूर्वीचा जो कार्यक्रम होता तो आणि आताचा कॅन्सर डेच्या निमित्ताने जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. असे कार्यक्रम करून खरंच समाजामध्ये सुद्धा आपल्याला जनजागरण करता येईल, कॅन्सरबद्दलची भीती जी आहे ती कमी करता येईल. ह्याबद्दल सरांनी जे पुढाकार घेतलेला आहे, कॅन्सर रुग्णांना चांगलं करण्यासाठी जो
पुढाकार घेऊन कार्यक्रम करताय त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. एशियन इन्स्टिट्यूटचं नाव आम्हाला माहितीच आहे. आम्ही औरंगाबादचेच आहे. मी स्वतः सर्जन आहे. ताटे सरांना मी ॲज अ सर्जन असल्यामुळे ताटे सरांना पण ओळखतो. त्यांची ऑपरेशन करण्याची कला जी आहे आणि ते स्वतः कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये जे सर्वात मोठं इन्स्टिट्यूट आहे टाटा इन्स्टिट्यूट तिथून ट्रेन झालेले आहेत. त्याच्यावर त्यांचं ऑपरेशन करताना कोणत्या रुग्णासाठी कसं ऑपरेशन करायचं व किती चांगल्या प्रकारे करायचं हे खूप त्यांनी चांगलं ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत व आता 10 ते 10 वर्षाचा त्यांचा अनुभव झालेला आहे. एशियन इन्स्टिट्यूटचं असंच नाव पुढे वाढत जाऊन सर्व रुग्णांना त्याचा फायदा व्हावा अशा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द. धन्यवाद सर. सन्माननीय डॉक्टर शिवाजी सुकरे सर, डीन घाटी यांना मी विनंती करते की आपण आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावं. आजच्या या अजिंक्य योद्धा कॅन्सर सर्व्हायवर्स या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आज आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी जे प्रमुख पाहुणे होते जरी आता आपल्यामध्ये या ठिकाणी नाहीत, त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे ते या ठिकाणाहून गेलेले आहेत, असे श्री पवनजी कचोट साहेब, मुख्य अभियंता MSCB, या एशियन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा आणि एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण बघतो असे आदरणीय श्री डॉक्टर शोएबजी हसमी साहेब, ज्यांचं सगळेच रुग्ण असतील, नातेवाईक असेल, जे तोंड भरून कौतुक करत आहेत, असे आदरणीय डॉक्टर नितीनजी ताटे साहेब, आमचे मित्र आणि डेप्युटी डीन ॲडमिनिस्ट्रेशन डॉक्टर KD गरकर सर, OHD डीन ऑफिस डॉक्टर सुरेश हरबडे सर, डॉक्टर ताटे सर जेवढं काम करतात तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर प्रियंका ताटे मॅडम, त्यानंतर ज्या रेडिएशन ऑन्कॉलॉजी करून या ठिकाणी आपली सेवा देत आहेत अशा डॉक्टर अशफिया खान मॅडम, आपले सर्व सहकारी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व कॅन्सर वॉरियर किंवा जे कॅन्सर सर्व्हायवर्स म्हणतो आणि पत्रकार बांधवांनो, आज सकाळपासून मला असं वाटतं की माझा दिवस हा कॅन्सर पेशंटसाठीच आयोजित केलेला आहे असं वाटतं. कारण सकाळी मी आमच्या राज्य कर्करोग रुग्णालय स्टेट कॅन्सर हॉस्पिटल, माझ्या दिवसाची सुरुवातच तिथून झालेली आहे. त्या ठिकाणी एक नर्सिंग स्टाफसाठी एक CNE आयोजित केली होती. त्या ठिकाणी 1.5-2 तास होतो. त्यानंतर ऑफिसला आलो, मग हसमी सरांचा फोन आला की सर ऐसा प्रोग्राम है, आपको तो याद है. आणि सर आमचे खूप चांगले मित्र आहेत, जुने मित्र आहेत आणि एक टीम लीडर कसा असावा, एक आदर्श डॉक्टर कसा असावा, त्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे डॉक्टर हसमी सर आहेत. आणि त्यांच्यासोबतच खांद्याला खांदा लावून इतकी चांगली रुग्णसेवा देणारे डॉक्टर नितीनजी ताटे सर आहेत, त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत आणि खान मॅडम सुद्धा आहे. मी तर म्हणाल की त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी एक नवरत्नाचा हार बनवलेला आहे डॉक्टरांचा. कारण आताच कचोट सर या ठिकाणी त्यांचं कौतुक करून गेले, ते किती चांगल्या प्रकारची सेवा देत आहेत. मी या ठिकाणी सांगू इच्छितो शोएब हसमी सर की कोविडच्या काळामध्ये मी अंबेजोगाईला डीन होतो आणि त्या ठिकाणी मी 1 वर्षापेक्षा जास्त काम केलं आहे. कोविडच्या काळामध्ये आमच्याकडं जो इंटिबेट केलेला कुठलाही पेशंट वारला नव्हता. परंतु मला अभिमान आहे की आमच्याच फील्डमधले, आपल्याच फील्डमधले एक आमचे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आणि मित्र आपल्याकडं त्या इंटिबेट करून तोंडात आपल्या याच्यात नळी टाकून सुद्धा ते वाचलेत व्हेंटिलेटरची. म्हणजे मला याच्या प्रसंगी हे किती संयुक्त की माहीत नाही, परंतु आपल्या टीमचं काम, आपल्या हॉस्पिटलचं काम इतकं मनापासून आपण करता, डेडिकेशनपासून करता, तर आपल्या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहात की आम्ही आपले मित्र आहोत आणि आपण इतकं चांगलं सेवा या कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या माध्यमातून देत आहे.
आता जे जे सर्व कॅन्सरवर ज्यांनी मात केली आहे, मग कोणाला एकदा झाला कॅन्सर, कोणाला दोनदा झाला आहे, आणि आपण त्यातून पूर्णतः बरे झालेले आहात. आणि सरांनी व्याख्या सांगितली आहे की 5 वर्षापेक्षा जास्त जर काळ झाला तर आपल्याला त्याच्यापासून घाबरण्याचं काम नाही आणि जगामध्ये काहीच अशक्य नाही हे आपण दाखवून दिलेलं आहे. म्हणजे हॉस्पिटलने दाखवून दिलं आहे ना आपणही दाखवून दिलं आहे. कारण त्यांनी जी ट्रीटमेंट तुम्हाला सुरू केली त्या ट्रीटमेंटला तुम्ही सहकार्य केलं, त्याचा जरी त्रास जरी झाला असेल तर तो तुम्ही सहन केला. कारण माझ्याकडं 300 खाटाचं 300 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि त्याच्या ठिकाणी सरांनी ज्या सेवा सुरू केल्या त्या सगळ्याच सेवा आमच्याकडं सुद्धा आहेत. आणि त्यामुळं त्याच्यापासून होणारा त्रास, त्याच्यापासून होणारा वेदना याची आम्हाला जाणीव आहे. आपण जसं दोनदा म्हणालात सर, शोएब हासमी सर, आमच्याकडं 9 प्रकारचे कॅन्सर झालेली एक महिला आहे, 9 प्रकारचे, आणि ती मागच्या 18 वर्षापासून त्याच्यावर उपचार घेते आणि ती कॅन्सर सर्वायव्हर म्हणून आहे आणि अजूनही ठणठणीत आहे. म्हणजे पहिल्यांदा तिला उजव्या स्तनाचा कॅन्सर झाला, नंतर डाव्या स्तनाचा झाला, नंतर गर्भाशयाचा झाला, नंतर घशाचा झाला. म्हणजे अशा अनेक प्रकारचे 9 प्रकारचे कॅन्सर झाले. परंतु रुग्णांनी जर डॉक्टरांनी सांगितलेले उपचार जर पूर्ण घेतले, वेळेमध्ये घेतले, तर अशा कुठल्याही याच्यावर आपण मात करू शकतो असं तुम्हीही दाखवून दिलं आहे आणि त्या महिलेनंही दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या टीमचं, तुम्ही जसं काही जण बघितले, मी बक्षी मॅडम बोलत होत्या, आपणही सगळ्यांनी डॉक्टरांसाठी, ताटे सरांसाठी, हसमी सरांसाठी, सगळ्या त्यांच्या मिसेससाठी सगळ्यांनी बुके आणले. म्हणजे आपल्याला जे समाधान आहे, आपली जी सेवा त्यांनी केलेली आहे, आपली जी कृतज्ञता आहे, तर त्यावरून दिसून येतं की त्या टीमचं काम किती चांगलं आहे. आणि सर, आपल्या ज्या काही उपक्रम आहेत भविष्यामध्ये, आपण जे काही ट्रू बीम हे आणणार असाल, लिनियर ॲक्सिलेटर आणणार असाल, त्याच्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आपल्या रुग्णासाठी जर कधीही गरज पडली, आमच्याकडं जर एखादा पेशंट काही खर्च करू शकला नाही, तर आपण अशा रुग्णाला आमच्याकडेही पाठवा. त्यांना आम्ही प्रायोरिटीनं पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं उपचार करण्याचं काम आम्ही सुद्धा आपल्याला करूत. कारण मला माहीत आहे की खाजगी रुग्णालयामध्ये काही लोकांना उपचार परवडत नाहीत आणि मग त्याच्यासाठी शासनानं अशी मोठी मोठी हॉस्पिटल काढलेली आहेत. तर आपण सगळेजण मिळून शेवटी आपली ही सामाजिक बांधिलकी, सामाजिक आपली ही जाणीव आहे. आणि मला असं वाटतं की कॅन्सरचं पेशंट वाढणं हे कोणालाच चांगलं नाही, ना खाजगी रुग्णालय असो की सरकारी रुग्णालय असो. म्हणून आम्ही आता ग्रामीण भागामध्ये जाऊन सुद्धा जर पेशंट दवाखान्यात आल्यावर त्याच्या तपासण्या करण्यापेक्षा आम्ही त्यांच्यापाशी जायचं. आता काही ते आम्ही एक व्हॅन घेतलेली आहे, त्याच्यासाठी काही तपासण्या आपण त्यांच्यापर्यंत जाऊनही करणार आहोत. आणि त्यामुळे निश्चित कॅन्सरचं प्रमाण हे कमी कसं होईल या दृष्टीनं एक शासकीय अधिकारी म्हणून एक महत्त्वपूर्ण भूमिका आपण सगळेजण मिळून पार पाडूया. आणि आपला जो हा उपक्रम आहे, कॅन्सरच्या रुग्णावर उपचार करायचे असतील, त्यांना त्याच्यातून संपूर्ण बरं करायचं आहे, त्याच्यासाठी आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि ताटे सर, तुम्ही शोएब सरांच्या मदतीनं, आपल्या सर्व फॅमिलीच्या मदतीनं हे सगळं करताय, त्याच्यासाठी आपलंही खूप खूप विशेष अभिनंदन करतो. आणि या ज्या कॅन्सरचे वॉरियर आहेत, कॅन्सरवर ज्यांनी अजिंक्य योद्धा आहेत, ज्यांनी मात केलेली आहे, ज्यांनी हे युद्ध जिंकलेलं आहे, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि असंच तुमचं भावी आयुष्य हे आरोग्यदायी, सुखी, समाधानी जावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि व्यासपीठावरील इतर सगळे मान्यवर, माझ्या बंधू भगिनींनो, एशियन हॉस्पिटलतर्फे आज जो कर्करोगमुक्त योद्ध्यांचा कौतुक आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला, त्याकरता मी सर्वांना प्रथमतः धन्यवाद देते. जीवनी नवतेज राहो, अंतरी नवभावना, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवन. शौर्य लाभो, धैर्य लाभो,
सत्यता संशोधना सत्य शिवमंगल्याची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना. माझी ओळख खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य शिक्षिका. या क्षणी मला तसा उपदेश किंवा मार्गदर्शन करण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही. पण तसं पाहिलं तर शिक्षक अध्ययनाचं आणि अध्यापनाचं काम करीत असतो. मला इथे ज्ञानसंपन्न विद्वान लोकांसमोर बोलायची संधी दिली लोकांनी. मी ते माझ्या विद्यार्थी, आता मी इथे त्यांना आवाजावं बोलतीये ताठेंना, त्यांनी मला बोलावलं आणि मला सर्व त्याच्यामध्ये सगळ्यांनी मला प्रेमाने आदराने माझ्या शिक्षकी पेशाचा स्वभाव धरून मी 4 शब्द सांगण्याचा प्रयत्न करतेय. मानवाचं आयुष्य म्हणजे केवळ आनंद आणि मजा असं कधीच नसतं. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आव्हान म्हणून स्वीकारणं आणि जिद्दीनं त्याला सामोरे जाणं. मी मजला विसरावे बुडुनी सुरातच गावे, बासुरीन दूर सखे ती माझ्या अंतरी, दूर आत सांग कुणी छेडली आसावरी, पारिजात पुसमे ही उधळली मनावरी. ज्याप्रमाणे परमेश्वरांची कृपा आणि त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्यांचे सदिच्छा ह्याच माझ्या पाठीमागे असल्यामुळे मी माझ्या नव्या जीवनाला सुरुवात केली. इथं मुद्दाम मी सांगू इच्छिते की आयुष्यात मी 2दा कॅन्सरशी सामना केलेला आहे. तो करत असताना मला झालेल्या वेदना मानसिक, शारीरिक, आर्थिक यातून मी जीवनात कशी काय शिकले या संदर्भात थोडं सांगण्याचा प्रयत्न करते. काहीच मिळत नाही या जगात मेहनतीशिवाय, आपली सावली सुद्धा मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय. त्याचप्रमाणे आपण जीवन जगत असताना आयुष्यात सुख दुःख खास कळगे संकटे येणारच, त्याला धीराने सामोरं जायचं असतं. जर आपण अशा वेळी घाबरून गेलो, भांबवून गेलो तर प्रश्न किचकट होतात आणि बिकट बनतात, गुंतागुंतीचे बनतात. साधारणतः 2 तपापूर्वी म्हणजेच इसवी सन 2000 मध्ये कॅन्सर या आजाराने मला गाठले. त्यावेळी मला माझ्या नातेवाईकांनी, आपल्यासारख्या लोकांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी आणि परमेश्वराने सकारात्मकता दिली आणि मी त्या संकटातून बाहेर पडले. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटाचे आलिलया भिडवे आयुष्याचा त्याग नको. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरतीला, पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला. कॅन्सर शब्द ऐकला की मनात भीती, चिंता आणि असंख्य प्रश्न उभे राहतात. पहिल्या वेळेस कॅन्सर झाल्यावर माझ्या मनात हेच विचार आले, बापरे काय करायचे, मलाच का कॅन्सर व्हावा, म्हणजे इतरांना व्हावा असे नव्हे. पण इथे सांगायचे म्हणजे जरी मला मुलवड नसली तरी माझ्या विद्यार्थ्यांनी मला खूप सपोर्ट दिलेला आहे. माझी परीक्षा का पाहतोय देव. विशेष म्हणजे या प्रवासात मला एक नवी शिकायला मिळाले, जीवनाचा प्रत्यक्ष स्वीकारण्याचा आणि आनंद घेण्याचा. त्याच वेळेस माझा दुसरा पॉझिटिव्ह मन म्हणत होतं, तुला थांबता येणार नाही, आयुष्यात तुला लढावंच लागेल. लढाईत हरणारा कधीही संपत नाही, रणांगणाला सोडून जाणारा तो निश्चित संपतो. संघर्ष करूनच मोठं होता येतं. रणांगणावर 4 जूनला ज्यावेळेस अर्जुन म्हणाला की मी युद्ध खेळणार नाही, त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतो, त्यजू पाहसी युद्ध परीती प्रकृती करील तुझकडून, तरीवद पार्था रुचते चित्ता ममता का अजुनी. मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी, कृतार्थ झालो प्रसाद तवा वचन तुझे मजमान्य आली. अरे मी तुला लढावंच लागेल, तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियला 2च गोष्टी असतात, एक मरणे किंवा मारणे, दुसरं त्याला काही नाही. तू जर वर गेला तर स्वर्गात तुला जागा मिळणार नाही, खाली गेला तर लोक तुला पडपुट्या म्हणतील. त्यावेळेस तो म्हणाला, मग तो वदला मोहनी रसला संशय नुरला खरोखरी, कृतार्थ झालो प्रसाद तवा वचन तुझे मज मान्य हरी. त्यावेळेस ज्यावेळेस मी पहिल्या कॅन्सरच्या वेळेस मृत्यूच्या कराल दाढेत उभी होते, मरणाच्या सीमारेषेत उभी होते,
त्याच वडील माझे वडील 15 दिवसापूर्वीच एक्सपायर झाले होते आणि त्यावेळेस मी माझ्या आई वडिलांना सुद्धा सांगितलं नाही की मला कॅन्सर झाला, कारण ते 80-82 वर्षाचे होते. त्यामुळे त्यांना मी दुःख देऊ इच्छित नव्हते. आणि कॅन्सर त्यावेळेस माझ्या रक्ताचा 2-3 बॉटलची गरज होती, परंतु कुठेच मिळत नव्हता. आणि विशेष म्हणजे ओ निगेटिव्ह असल्यामुळे प्रॉब्लेम येत होता. त्यावेळी शिक्षकी पेशा मला खरंच समोर आला. इथला औरंगाबादचा श्यामलाल वोरा नावाचा विद्यार्थी, 23 वर्षाचा विद्यार्थी, त्यांनी ताबडतोब इथे आला आणि मला रक्त दिलं. मी आयुष्यात खरंच जिंकले त्यावेळेस, कारण माझ्या विद्यार्थ्यांनी मला त्यावेळेस मदत केली होती. त्यावेळेस माझ्या हृदय शिक्षकी पेशाची आठवण झाली आणि माझं हृदय गलबलून आलं. शेवटी परमेश्वराच्या सुकृपेनेच हे सगळं घडत असतं. इथे मला मुद्दाम नमूद करावं वाटतं, आयुष्यात जीवन जगताना कोण कोणाला केव्हा आणि कसं काम येईल काही सांगता येत नाही. तिमिरात चालताना सोबती चांदणे यावे, घणांचे घाव सोसताना फुलांनी सात्वना यावे. 10-12 वर्ष मी छान जीवन जगले. 2000 नंतर परत 30 जानेवारी 2023ला मला माझा कॅन्सरचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यावेळेस मी खरंच हताश झाले, हतबल झाले. अरे बापरे, आता परत किमोथेरपी, इंजेक्शन, रेडिएशन याच्यातून जायचं म्हणजे आता ह्यावेळेस आपल्याला काही शक्यता नाही आहे. पूर्वीचा त्रास आठवला. आता माझ्या डोळ्यासमोर इंजेक्शन ही सगळे आले. 2 किमोथेरपी झाल्यानंतर अशक्तपणा खूप वाढला. HB 6% आलं. प्लेटलेट 15,000 गेल्या. डॉक्टर ताटेंनी ताबडतोब मला सांगितलं की रक्ताच्या 6 बॉटल तुम्ही ताबडतोब घ्या, त्यांना औरंगाबादला पण आणू नका, कारण इन्फेक्शन होण्याची भीती आहे. तेव्हा ताबडतोब माझी छोटी बहीण, तिचे मिस्टर चंद्रपूरहून आले आणि त्यांनी लगेच फोन केला, म्हणजे विचार नाही आहे म्हणे. शेवटी त्यांनी मुंबईला सुधीर मुनगंटीवारला फोन केला आणि सांगितले माझी मेवणी सक्त आजारी आहे, कुठल्या परिस्थितीत तुम्ही मला 6 बॉटल द्या. ताबडतोब त्यावेळेस 6 बॉटल मिळाल्या आणि मी माझ्या परत कामाला लागले. परमेश्वर, एक दार बंद असेल तर दुसरं दार आपल्यासाठी आपोआप. ओके, एवढंच सांगायचं 5 मिनिटात. खुदाई को कर इतना बुलंद की हर तकदीर से पूछे बता तेरी रजा क्या आहे. आणि त्याच नंतर या एशियन हॉस्पिटलकडे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतं एक अटल बिहारी वाजपेयीची कविता आहे, ती म्हणून मी शेवट करते. हे एशियन हॉस्पिटल आणि इथले डॉक्टर लोक टीमवर्क किती सुंदर करतात. केव्हाही कुठेही पटकन ताबडतोब आपल्याला रिस्पॉन्स देतात. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीची कविता आठवते. तिमिरात झुंजताना तेजाळ दीप आहे, संकीर्ण भावनांना त्याने दिला न थारा. कर्तृत्व मे सहसा हेवा जगी करावा, स्वकधर्मात सत्वारविंद आहे, त्या उंच पर्वताची खोली अथांग आहे. गंगाधरी श्रीचा तो चंद्रमा विसावा, हृदयात सत्वारविंद आहे, त्या उंच पर्वताची खोली अथांग आहे. आणि शेवटी मी त्यांच्या सदिच्छाचा सगळ्या एशियन हॉस्पिटलच्या लोकांना देते. त्यांनी अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी आणि भारतामध्ये एक चांगलं नावाजलेलं हॉस्पिटल म्हणून नावाजलेलं यावं. शेवटी मी एका वाक्यात हे करते, दरदर खराब खस्ता फिरा, फारशी म्हणे सारों सांगत. दरदर खराब खस्ता फिरा लेके अपनी इंतजा, लेकिन लगा न कहीं मंजिल मकसद का पता. आखिर तेरे करम ने पुकारा, अरे आ इधर तो आगे तेरे दरबार में हाजिर हुआ, देता है सुधा कि यारब तबाकारों का तू है कारसाद, और बंदों को नाज है कि तू है बंदा नवाज. आणि शेवटी सर्वे भवन्तु सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात्. सगळ्यांनी माझे 4 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. आणि मला इथे बोलून माझे 2-4 शब्द जे तोडके मोडके होते ते ऐकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल धन्यवाद. सबसे पहले आप सब लोग जो आए उनके लिए तालियां, जोरदार तालियां.
सब लोग यहाँ आए, इसका ये जो सक्सेस हमें मिली है ये कुछ 2 लोगों के विजन की वजह से मिली है। एक डॉक्टर थे जो इस शहर में आए, उन्होंने सपना देखा कि उनका एक हॉस्पिटल रहे, वो हॉस्पिटल में वो हर चीज़ का बेस्ट से बेस्ट सर्विस प्रोवाइड करे। ये थे डॉक्टर शोएब हाशमी सर। जब वो शहर में आए, उन्होंने 10 इयर्स की इस जर्नी में, आज एशियन हॉस्पिटल को 10 इयर्स हो चुके हैं, तो उनके साथ में बने 6 पार्टनर्स अलग अलग डिपार्टमेंट के। इनमें से एक खास शख्स थे जो परतूर के गांव से, उन्होंने इतना लंबा सफ़र तय किया कि वहाँ से पढ़ाई लेके, उनकी शिक्षण लेके, स्कूल का शिक्षण लेके वो टाटा मेमोरियल हॉस्पिटल जैसे जगह तक का उन्होंने सफ़र तय किया। ये जो खास शख्सियत है, इन्होंने आप में से बहुत लोगों की किस्मत बदली, 1000 लोगों की किस्मत बदली। आप में से कुछ लोग ऐसे थे जिन्होंने कैंसर वर्ड सुन के आप लोग इतने घबरा गए कि आपको सोसाइटी में सबने कहा जीवाचा धोका आहे, पैसे खर्च करू नका, तुम्ही बचणार नाही, वाचणार नाही। पर आप सबको एक नाम था, एक विश्वास था, एक हॉस्पिटल पे, एक डॉक्टर पे, और आप सब लोग आए, आप सब लोगों ने ट्रीटमेंट लिया, और हम लोग ऊपर वाले के सपोर्ट से, गॉड के सपोर्ट से हम सब, और पेशेंट के साथ डॉक्टर, एशियन हॉस्पिटल की टीम, ये सब मिलके, और पेशेंट के रिश्तेदार, इनका भी बहुत इंपॉर्टेंट रोल होता है। ये पेशेंट का ख्याल रखते रखते अपना ख्याल रखना भूल जाते हैं। तो ये सब लोगों ने मिलके, आज आप में से कोई पेशेंट नहीं है, आप सब लोग, पेशेंट पुराना वर्ड है, आपका पास्ट है, आपका फ्यूचर क्या है, आप सब लोग अजिंक्य योद्धा है। अजिंक्य यानी आप में से कोई हारा नहीं है। जिस दिन आपको खबर मिली आपको ये बड़ी बीमारी हुई है, आपका डायग्नोसिस हुआ, आपका ट्रीटमेंट हुआ, उसके बाद अल्हम्दुलिल्लाह आप सब ठीक हो गए। आप में से कोई भी स्टेप पे हारा नहीं है। क्यों? क्योंकि आप सब योद्धा थे, आप सब लड़ैया थे। तो आपके फाइटिंग स्पिरिट को हम लोग करते सलाम, एंड आप सबके लिए जोरदार तालियां। ऐसे हम लोग मिलकर कैंसर का मुकाबला करते रहे। एंड आप लोगों के आने की वजह से लोगों के दिमाग से कंसेप्ट निकलेगा कि पेशेंट बचता नहीं है। बहुत लोग बचते हैं, ये सब गलत गैर समझ है। तो अभी हम लोग एक इम्पॉर्टेंट शख्स को बुलाना चाहेंगे स्टेज पे, तो उसके वास्ते राज, ओवर टू यू, बोलो। आज मैं मेरे पापा का वीडियो तुम सबको बताना चाहता हूँ। हाँ, प्लीज स्क्रीन पे फोकस करें सब। राज के लिए जोरदार तालियां। 15 पासून मी एशियन हॉस्पिटल येथे कॅन्सर विभागामध्ये कार्यरत आहे। 6.5 वर्ष टाटा हॉस्पिटल येथे शिक्षण घेतल्यानंतर व तिथे काम केल्यानंतर मराठवाड्यातील रुग्णांना त्या पद्धतीच्या सुविधा भेटाव्या त्यासाठी मी इथे हा विभाग चालू केलेला आहे। फक्त कॅन्सर सर्जरीच नाही तर त्या व्यतिरिक्त किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी आणि ऑन्कोपॅथॉलॉजी यासारख्या सुविधा सुद्धा भेटाव्या त्यासाठी परिपूर्ण विभाग चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कॅन्सरमुळे ही सर्वांना भीती वाटते आणि भीती वाटणे साहजिकच आहे कारण त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत। कॅन्सर मधले की रुग्णाला त्रास होणार, पैसे खर्च होणार आणि एवढं करून सुद्धा रुग्ण वाचेल की नाही याची शाश्वती नसते। परंतु आजकाल सर्जरी, किमोथेरपी म्हणजे औषधोपचार आणि रेडिओथेरपी म्हणजे किरणोपचार यांच्या अत्याधुनिकतेमुळे कमी त्रासामध्ये सुद्धा पेशंटचं आयुष्य वाढता येतं आणि एवढंच नाही तर आयुष्याची गुणवत्ता सुद्धा वाढत आहे। परंतु त्यासाठी कॅन्सर हा लवकरच्या स्टेजमध्ये डायग्नोस होणं महत्वाचं असतं। लवकरच्या स्टेजमध्ये निदान झाल्यानंतर कमी दिवसांमध्ये, कमी त्रासामध्ये, कमी खर्चामध्ये हा पूर्णपणे नीट करता येईल। आजच्या या कार्यक्रमाचं नाव खूप छान ठेवलं, अजिंक्य योद्धा। याच्यातच सगळं समाविष्ट होतं मला वाटतं। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले, अतिशय बिझी शेड्यूलमधून आलेले आमचे अधिष्ठाता, ज्याचं शहरामध्ये आमच्या मेडिकल एज्युकेशन महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याचं आदराने नाव घेतलं जातं की काहीतरी एक वेगळं करून दाखवण्याची त्याची किमया आहे, आणि एशियन इन्स्टिट्यूटचे संचालक आणि माझा विद्यार्थी। काय आहे ना, एका गुरुसाठी सगळ्यात मोठं जे पारितोषिक असतं की त्याचा विद्यार्थी त्याच्या डोळ्यासमोर मोठा होतो आणि नाव लौकिक कमवतो, याच्यापेक्षा एखाद्या शिक्षकाचं भाग्य असूच शकत नाही। तर असं डॉक्टर शोएब हाशमी आणि या आता हा जो कार्यक्रम होतोय आणि ज्यांनी प्रत्येक पेशंटला आपलं ज्ञान देऊन बरं केलं असे ताटे सर, त्यांची सर्व टीम, आमचे सहकारी मित्र डॉक्टर हरवडे साहेब, आणि हे
ज्या अशा असाध्य रोगावर ज्यांनी मात केली असे असंख्य इथे योद्धे, या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. बोलण्यासारखं खूप आहे पण आता वेळ भरपूर झालेला आहे त्याच्यामुळं. आणि ताटे सर, मी एक निश्चित सांगतो की मी जे आता सर्व पेशंटचं जे आरोग्य पाहिलं की खूप पेशंट वाटतच नाहीत हे कॅन्सरचे. म्हणजे नक्कीच तुमच्या ज्ञानाचं कौशल्य तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये समर्पित केलेलं दिसतं. आणि सगळ्या पेशंटला मी पुन्हा शुभेच्छा देतो की आपल्याला जरी रिकरन्स असेल, पुन्हा होत असेल, तरी पुन्हा तुम्हाला कोणालाही कॅन्सर पुन्हा उद्भवू नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे थांबवतो. धन्यवाद सुकरे सर. यानंतर मी विनंती करेल मंचावर अजिंक्य योद्धा ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं. त्यानंतर एकनाथजी चाळक यांनी तयार राहायचं. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवरांना मी वंदन करतो. एशियन हॉस्पिटल आणि आमचा संबंध खूप जुना आहे. म्हणजे 2000 जसं हॉस्पिटल सुरू झालं आणि ताटे सर तिकडे जॉईन झाले तेव्हापासून माझ्या आईला 2016मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला. तर आम्ही 2-3 हॉस्पिटलमध्ये कन्सल्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी आम्हाला खूप म्हणजे भीती घालून दिली होती कॅन्सरबद्दल. आणि खूप डेंजरस स्टेजला आहे, असं आहे तसं आहे आणि तुम्हाला आत्ताच ऑपरेट करायला लागेल. जेव्हा मी ताटे सरांना भेटलो तर तेव्हा त्यांनी आम्हाला ज्या प्रकारे समजून सांगितलं त्यानंतर आमच्या मनातली कॅन्सरबद्दलची भीती कमी झाली. आणि आज माझी आई तुमच्या समोर आहे म्हणजे ती ठणठणीत आहे. यासाठी मी ताटे सरांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि त्यानंतर आता मागच्या वर्षी माझ्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला. वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर आम्ही परत सरांना कन्सल्ट केलं. आईची ट्रीटमेंट ऑलरेडी सरांकडे लाईनअपच आहे. तर आम्ही सरांना कन्सल्ट केलं आणि सरांच्या माध्यमातून आता ते पण ठणठणीत आहे. पण त्यांना त्यानंतर वेगवेगळ्या आजारांनी थोडंसं त्रास द्यायला सुरू केलं आहे. त्याच्यातून पण हसमी सर आणि एशियन हॉस्पिटलच्या टीमकडे वेगवेगळ्या ज्या आजाराशी निगडीत ट्रीटमेंट आमची सुरू आहे आणि त्यातून वडील लवकरच बरे होतील अशी आम्हाला सर्वांना आशा आहे. आणि या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू. म्हणजे माझ्या परिवारासाठी ते देवदूत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात देव भेटू शकत नाही पण डॉक्टरच्या रूपाने हे आम्हाला भेटलेत. म्हणजे म्हणून मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो सर. आणि ज्यांना पण हा आजार ग्रासला आहे त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. हा आजार तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंगवर आणि डॉक्टरांच्या ट्रीटमेंटवर डिपेंड आहे. त्याबद्दल तुमच्या परिवाराने पण तुम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे. परिवार काय असतो की एखाद्या पेशंटला जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याला खाण्यापिण्याची ट्रीटमेंट वेगळी. ग्रामीण भागात काय होतं की त्याला वेगळं राहण्यासाठी हे करतात म्हणजे घरातलेच लोक त्याला त्रास द्यायला सुरू करतात आणि मग तो निगेटिव्हमध्ये जातो. तर तुम्हाला ॲज अ फॅमिली म्हणून तुम्हाला खूप गरजेचं आहे की तुम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांनी पॉझिटिव्ह कसं राहिलं पाहिजे यासाठी तुम्हाला सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. ॲज अ फॅमिली म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही त्यांच्यासोबत उभं राहा. सर तुमच्यासोबत आहेतच आणि सगळे बरे व्हाल. थँक्यू सर. मी माझ्या परिवाराच्या वतीने डॉक्टर हसमी सरांचा आणि डॉक्टर ताटे सरांचा सत्कार करू इच्छितो. तर सर्वांनी टाळ्यांचा जोरजोरात आवाज करून त्यांचं स्वागत करूया. यानंतर मी एकनाथजी चाळक यांना विनंती करते आपण मंचाकडे यायचं. त्यानंतर जावेद अजिंक्य योद्धा जावेद यांनी तयार राहायचं. आदरणीय हसमे सर, आदरणीय ताटे सर आणि आदरणीय स्टेज, मी काही जास्त वेळ घेणार नाही. माझं पहिलं ऑपरेशन 2015ला झालं. त्यावेळेस पहिल्या ऑपरेशनच्या वेळेस मी असं 1, 2, 3, 4 डॉक्टरचं ओपिनियन घेतलं किंवा खरंच ऑपरेशन करावं लागते का गोळ्या औषधांनी नीट होत आहे हे दुखणं असं माहीत नव्हतं. टेस्ट केल्या सगळं केल्या तर प्रत्येक डॉक्टरमध्ये हो ऑपरेशन करावं लागतं. त्याच्यापैकी मला एका डॉक्टरनं तर म्हणजे असं हे केलं, ते डॉक्टर होते पण त्यांनी मला असं हे केलं की म्हणले चाळक साहेब तुम्हाला काय आजार झाला माहिती का? मी म्हणलं हो सर. ते म्हणले काय झालं आहे? म्हणलं कॅन्सर झालं आहे. अहो कॅन्सर झालं तुम्ही इतकं सहजपणे म्हणता. मी त्यांना एक गोष्ट म्हणलो, सर
हा आजार ऑपरेशन केल्याच्या नंतर नीट होईल का, म्हणजे दुरुस्त होईल का? ते बोलले हो. मग आजार जर ऑपरेशन केल्याच्या नंतर जर दुरुस्त होत आहे तर तुम्ही एवढे घाबरले का, आणि मला कशामुळे घाबरताय? मग ते आमचे मेवणे डॉक्टर आहेत, त्यांचे मित्र होते. त्यांनी त्याला सांगितलं. ते म्हणले पेशंट तर खूपच म्हणले दमदार आहे. म्हणले हो. मी म्हणलं सर, जर समजा ऑपरेशन करून जर आजार नीट होतो तर पेशंटनी घाबरायचं काय कारण आहे? पेशंटनी घाबरायचं काय कारण आहे? मग 2-4 डॉक्टरचं आम्ही ओपिनियन घेतल्याच्यानंतर आम्ही शेवटी ताटे सरांकडे आलो. ताटे सरांकडे आल्यानंतर त्यांनी एवढं व्यवस्थित आणि आम्हाला म्हणजे स्टेटमेंट दिली, समजून सांगितलं सगळं, किंवा हे कोणत्या स्टेजला आहे, फर्स्ट स्टेजला आहे, आणि हे ऑपरेशन केल्याच्या नंतर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, तुम्ही एकदम पूर्णपणे बरे होऊ शकता, असं सांगितल्याच्या नंतर आम्ही रिपोर्ट पाहिल्यापासून तर त्या दिवशीपर्यंत संध्याकाळी झोप येत नव्हतं. पण ज्या दिवशी ताठे सरांपाशी आलो, बोललो, आणि बोलल्याच्या नंतर घरी जाऊन आम्हाला असं वाटलं की नाही, आता आपलं ऑपरेशन होत आहे आणि आपला एकदम आजार बरा होतोय आणि कॅन्सरपासून आपण वाचू शकतो. याच्यामध्ये घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे. असंच मग माझं ऑपरेशन झाल्याच्या नंतर आमच्या गेवराईमधले, आमच्या बीडमधले आमचे नातेवाईक जवळपास 8-10 पेशंट मी इथं ताटे सरांकडे आणले, आणि ते सगळे ऑपरेशन होऊन आज एकदम ठणठणीत आहेत. माझं गेल्या वर्षी 31 जानेवारीला मला थोडंसं पुन्हा आणखी प्रॉब्लेम आला. माझं दुसरं ऑपरेशन झालं 31 जानेवारीला. पण हे 10 वर्ष जे गेले, 10 वर्षामध्ये महिन्याला दीड महिन्याला मी पण ताटे सरांकडं मी व्हिजिटला येतो पण आणखी, आणि व्हिजिटला आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो. आतमधून पाहतात ते माझं तोंडाचं ऑपरेशन झालं, आतून पाहतात ते सर्व. पाहिल्याच्या नंतर नाही, काही अडचण नाही तुम्हाला. एवढं म्हणलं आपल्याला पुन्हा महिनाभर काहीच नाही वाटत. काही नाही, शॉट मारून पाहिलं, नाही काही नाही, काही अडचण नाही. एवढं पाहिल्याच्या नंतर त्या पेशंटला जितका आनंद होतो, डॉक्टर म्हणजे काही नाही मला, हे जे आनंद आहे काय, हा आनंद कशातच मावणारा आनंद नाही. किंवा हे तुम्हाला काही नाही, तुला काही अडचण नाही, तुझा बिनबिकीर जा, काही अडचण नाही, असं म्हणल्याच्या नंतर तो पेशंटचा जो कॉन्फिडन्स असतो, तो कॉन्फिडन्स इतका वाढतो पेशंटचा की त्याच्यामध्ये पेशंट हा आनंदित होऊन जातो. पुन्हा महिनाभराने आलं असं वाटतं, पुन्हा काही आलं का, काही झालं का, काय असे का. डॉक्टरपाशी गेल्यानंतर पाहिलं, हा काही नाही, ओके. असं करून माझं दुसऱ्या ऑपरेशनचं सुद्धा मला काही वाटलं नाही. आणि आज असं मला वाटतं की डॉक्टर ताठे म्हणण्यापेक्षा खरंच देवानी आपल्या औरंगाबादसाठी असा माणूस एक देवदूत असं त्यांनी पाठवलं आहे. आणि आपण एवढेच आता ऑपरेशन, तर मी सरांना त्यांची चर्चा केली तर म्हणलं सर महिन्याला किती ऑपरेशन होतात, वर्षाचे किती होतात? तर त्यांचं असं म्हणणं की वर्षाला आम्ही जवळपास म्हणजे 1000 पेशंट आम्ही 1 वर्षाचे ऑपरेशन करतो. 1000 पेशंट जर समजा 1000 पेशंट जर वर्षामध्ये जर समजा ते वाचवीत असतील तर खरं तर देवदूत म्हणायला हरकत नाही. आणि आमच्या बीडचं खरंच भाग्य आहे. आमच्या बीडकरांना खरंच असा जावई लाभला. आमच्या बीडचं भाग्य आहे. आणि बीडचं आणखी एक असं भाग्य आहे की आमच्या हसमी सर आमच्या बीडचे येतं, आणि आमचं बीडचं नावलौकिक एवढ्या समजा याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचं नावलौकिक होतं आहे. तर आम्हाला माझ्या अंगाला शहारे येतात किंवा आमच्या बीडचे हसमी सर आणि आमच्या बीडचे जावई, याच्यापेक्षा आमच्या बीडला काय पाहिजे तरी काय. तर मी एक आणखी विनंती करतो आपल्याला, हे जसं कार्यक्रम आपण घेतला, गेल्या वर्षी पण कार्यक्रम घेतला, आणि असाच कार्यक्रम आपण कायमस्वरूपी प्रत्येक वर्षी हा असा कार्यक्रम घेत चला. याच्यामधून आणखी एक गोष्ट सर, माझा एक ट्रॅक्टर बिझनेस आहे सर. आम्ही काय करतो, आम्ही कस्टमरच्या मीटिंग घेतो, कस्टमर मीट घेतो आम्ही. हरमी सर, आम्ही कस्टमर मीट घेतो. माझा ट्रॅक्टर बिझनेस आहे, कस्टमर मीट घेतो. तर त्या कस्टमर मीटिंगमधून काय होत आहे की एकमेकांना, आता मी ठणठणीत आहे, मी पेशंट जर असेल मी त्यांना बोलू शकतो,
त्यांना वेळ द्यायला पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे एकमेकांमध्ये. आणि पेशंटची पेशंटमध्ये आपसामध्ये चर्चा होते, मग काय झालंय काय नाही, किती चांगलं आहे, तुम्ही काय करता, आम्ही काय केलं पाहिजे, असे म्हणजे पेशंटची पेशंटमध्ये ही चर्चा झाली पाहिजे. आणि ही जी चर्चा आहे ही चर्चा स्वतःचा अनुभव शेअर करत असतो तो माणूस, त्याला काय कोणी सांगितलेलं नसतं. ही जी गोष्ट आहे का, ही गोष्ट सर्वात आणि महत्त्वाची असं मला वाटतं. कारण ही माउथ पब्लिसिटी आहे सर, ही माउथ पब्लिसिटी आहे का, ही माउथ पब्लिसिटी ही सगळ्यात आणि ही आहे चांगली. कारण माझं ऑपरेशन झालं, मी माझ्या गेवरेमधल्या पेशंटला मी म्हणलं नाही अरे बिंदास तुम्ही ताटे सरांकडे ऑपरेशन करा. त्यावेळेस ते काय बरं ते बिंदास येतात, नाही ज्यांचं ऑपरेशन झालं अरे 10 वर्ष झाले माणसाला काही नाही अडचण, असं होत आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट विनंती आहे आमच्या पेशंटच्या वतीनं की तुम्ही प्रत्येक वर्षी असा एक कार्यक्रम ठेवत चला. आणि एवढं मला इथं बोलवलं, माझा मानपान केला, सत्कार केला आणि 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी आपले दवाखान्याचे आणि हसमी सरांचे ताटसरांचे आभार मानतो. आणखी एक तुम्ही चांगली एक हे करायला लागलात की रेडिएशनचं हे आपल्या दवाखान्यामध्ये आपण करायला लागलो. कारण काय ऑपरेशन इथं होत आहे पण रेडिएशन दुसरीकडे होत आहे. याच्यापेक्षा तर रेडिएशनही आपल्या एका छताखालीच जर सगळं असेल तर आणखी काय बरं का पेशंटची आणखी भावना आणि हे बदलते. आणि ते जर व्हायला लागले तर आणखी चांगली आणि आनंदाची गोष्ट आमच्या पेशंटसाठी. एवढे बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. फक्त 2 जण बोलायचे राहिले. खरं तर खाली तुमच्यासाठी ना गरमागरम जेवण रेडी आहे. बऱ्याच वेळची आला आहात, तुम्हाला भूकही लागली असेल सर्वांना, पण ही 2 मंडळी बोलणं आवश्यक आहे. मी विनंती करते आदरणीय कमल पटेल यांना की आपण कृपया मंचावर यावं. रिटायर्ड हेड मिस्ट्रेस अजिंक्य योद्धा कमर पटेल. औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. All dignitaries present on stage, खासकर मेरे भाई जनाब शोएब हाशमी और मेरे लिए फरिश्ते के मानिंद डॉक्टर नितिन ताठे सर. मुझे जुलाई 2016 में डायग्नोस हुआ था थायराइड कैंसर. अल्हम्दुलिल्लाह, लेकिन एशियन हॉस्पिटल की जो मुझे इलाज हुआ, अल्लाह का लाखों करोड़ों एहसान है कि मैं आज अल्हम्दुलिल्लाह तंदुरुस्त हूँ. जैसा किसी एक ने बताया कि 20 पेशेंट तो ऐसे नज़र आ रहे हैं कि वो पेशेंट है या नहीं, उसमें से मैं भी एक हूँ अल्हम्दुलिल्लाह. तो जिम्मेदारियां तो होती रहती, लेकिन मैं एक सबको नसीहत करूंगी कि इलाज के साथ साथ एहतियात भी ज़रूरी है. जैसा मेजॉरिटी मैंने गौर की हूँ कि जेंट्स सेक्शन में मुंह के कैंसर ज़्यादा नज़र आ रहे हैं. तो मैं एक नसीहत के तौर पर बताऊंगी कि आप लोग भी एहतियात करें, टोबैको फ्री रहे. इस मौके पर मैं आपको ये बताऊंगी चूँकि मैं प्रिंसिपल रह चुकी हूँ, हमको नसीहत करने की आदत है, आप इसमें माइंड मत कीजिए. जज़ाकल्लाह. एशियन हॉस्पिटल के लिए बहुत बहुत दुआएं. अल्लाह ताला से दुआ गो हूँ कि दिन दोगुनी रात चौगुनी तरक्की दे. आमीन. धन्यवाद. और टीचर्स होती हैं नसीहत देने के लिए, और आपके नसीहत का पालन तो सभी करना ही चाहेंगे क्योंकि किसी को ये नहीं लगता कि वो कैंसर का शिकार बने. और अब मैं जावेद जी से अनुरोध करती हूँ, कृपया. हाँ, सबको खाना है. शॉर्ट में बोलो. नहीं, ज़्यादा नहीं बोलूँगा मैं. जब पहली बार जब मेरे को हुआ कैंसर तो मैं दूसरे डॉक्टर के पास गया था, लेकिन जब टाइम होने के बाद नितिन सर के पास गया तो उन्होंने छिड़ गए, डांटे उन्होंने मेरे को कि भाई तुम लेट आए, अब मैं इलाज नहीं करूँगा. लेकिन मैं डर गया कि इलाज नहीं करने के बोले, लेकिन उनका डराया उन्होंने. लेकिन आगे के लिए उसके लिए जो हिम्मत आई कि इन्होंने बोले कि इलाज हो जाएगा लेकिन अब करना पड़ेगा. तो मैंने डॉक्टर साहब ने जो बोले मैंने सुना और हिम्मत बढ़ाए, सर ने बढ़ाए कि वो तो ख़त्म हो गया था, लगा था कि हाँ अपन ख़त्म हो गए. लेकिन ताशा सर से मिलने के बाद जब हौसला बढ़ा, उन्होंने इलाज अच्छा करे. और जो मेरे जो दोस्त लोग थे, जो साथी थे, सबों ने बहुत मदद करी. उन्होंने भी बोले कि भाई जीतेंगे. तो हम ऑपरेशन हुआ और सक्सेस हुआ. और जो हमारे जो पत्रकार जो दोस्त थे साथ में, उन्होंने बहुत हिम्मत दी. हमेशा काम रुका नहीं, काम चलते रहा और
जो भी फाइनेंशियल सही हो है सब हुआ। और नितिन सर ने भी अच्छे से उसको हमको रास्ता बताया कि कैसा करना है। अच्छा उनका सहकार्य का, उनका बहुत धन्यवाद करता हूँ। क्योंकि जब मैं पहले डॉक्टर के पास गया था ना, उन्होंने बोले तुम लेट आए और कल तुम्हारा ऑपरेशन कर दूंगा मैं। तो मैं डायरेक्ट पहले ऑपरेशन, और जब टाटा सर के पास आने के बाद 3 महीने के बाद ऑपरेशन हुआ, और दूसरे डॉक्टर ने बोला पहले कर दूंगा मैं, कल तुम आ जाओ, कल तुम्हारा ऑपरेशन। कुछ भी नहीं, इन्होंने 3 महीने लगाए। वो जो केमोथेरेपी वो देखिए, उसके बाद वो कम हुआ, फिर ऑपरेशन हुआ उसका। तो ये इनका धन्यवाद हम पूरा परिवार और हमारे पूरे पत्रकार करेंगे। धन्यवाद। चेअर इकडे करू. आणि प्लीज मोबाईलवर तुम्ही फोटो काढताय ना, पटकन काढून घ्या. स्टेज पर आइए प्लीज.